इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये ईव्हीएम विरोधात वंचितने जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम राबवली आहे। विधानसभा मतदारसंघात वंचितला मतधिक्यांची अपेक्षा असताना हवा तसा लीड मिळालेला नाही। राज्यात महायुतीचा एकतर्फी विजय झाला असून यामागे ईव्हीएम मशीनमधील फेरफार कारणीभूत असल्याचा आरोप करत या विरोधात वंचितने स्वाक्षरी मोहीम राबवली आहे। या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। नागरिक स्वतःहून आपली स्वाक्षरी करून ईव्हीएमचा विरोध दर्शवला आहे। वंचितचे उल्हासनगर महासचिव प्राध्यापक प्रवीण माळवे, समाजसेवक संजय गुप्ता, भरत रणदिवे, बाळासाहेब अहिरे, उल्हास ढगेसह वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2024 ची जी विधानसभाची निवडणूक पार पाडली, त्या विधानसभाच्या निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम मशीन, या मशीनमध्ये एखादा जर मतदार आपल्या अधिकारांनी आणि हक्कांनी एखाद्या उमेदवारास त्याच्या चिन्हास मतदान करतो, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात स्पष्ट झाले आहे का स्वतःचा उमेदवार त्याच्या घरातील सुद्धा त्याला मतदान मिळत नाही। म्हणजे किती मोठा सावळा गोंधळ चालू आहे। म्हणून आमचे आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी ईव्हीएम मशीनद्वारे त्याच्या विरोधामध्ये सर्वप्रथम त्यांनी हात दिले होते आणि आजही या महाराष्ट्राच्या जनतेला कुठंतरी आपली दिशाभूल झाल्यासारखं कळत आहे। म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने उल्हासनगर शहरामध्ये या विधानसभा 141 मध्ये आज उल्हासनगरपासून आम्ही ईव्हीएम मशीनच्या विरोधात स्वाक्षरी जन आंदोलन सुरू केलं आहे। तर आज आमच्या शहरामधील आमचे भावी आमदारच समजा संजय गुप्ताजी साहेब सुद्धा इथं उपलब्ध आहेत आणि हजारोच्या संख्येने इथे नागरिक सकाळपासून उत्स्फूर्तपणे त्यांनी इथं स्वाक्षरी अभियानाला प्रतिसाद दिला आहे आणि आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे वतीने या ईव्हीएम मशीनचा आम्ही निषेध करतो।